नमस्कार मित्रांनो, एक अशी स्ट्रॅटेजी आहे की ज्या स्ट्रॅटेजीमध्ये आपण 25,000 रुपये इन्व्हेस्ट करून साधारणपणे 1 कोटी रुपयांपर्यंत ते नेऊ शकतो. काय ही स्ट्रॅटेजी आहे, कसे 25,000 रुपये इन्व्हेस्ट करायचे, त्यामध्ये 25,000 रुपये इन्व्हेस्ट केल्यानंतर कसे कसे ट्रेड करायचे, हे सगळं मी तुम्हाला दाखवणारच आहे. माझा प्रत्येक ट्रेडही तुम्हाला दाखवणार आहे. 25,000 रुपये इन्व्हेस्ट करून प्रत्येक वेळेला मी कसे ते 1 कोटीपर्यंत नेतोय हे मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे मित्रांनो. पण जर हे तुम्हाला बघायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला माझं चॅनल सबस्क्राईब करायला लागेल, कारण त्याशिवाय मी सगळे ट्रेड दाखवणार नाही. मी पहिले 5 ट्रेड असेच दाखवणार आहे. 5 ट्रेड होईपर्यंत माझे सबस्क्रायबर जर 1,000 झाले तर ठीक आहे, 1,000 नाही झाले तर पुढचे सगळे ट्रेड हे हिडन आणि फक्त सबस्क्रायबरसाठीच ओपन असणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर पुढचे ट्रेड बघायचे असतील आणि 25,000 ते 1 कोटी हा जर्नी बघायचा असेल तर मित्रांनो, लवकरात लवकर माझं चॅनल सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओज लाईक करा आणि शेअर करा. जर तुम्हाला तुमच्या मित्रांनी किंवा तुमच्या नातेवाईकांनी किंवा तुमच्या फॅमिली मेंबर्सनी 25,000चे 1 कोटी करावे असं वाटत असेल तर त्यांनाही तुम्ही मित्रांनो माझं चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. तेव्हा ही जी स्ट्रॅटेजी आहे ही लवकरात लवकर मी शेअर करणार आहे आणि त्याचे व्हिडिओजही लाईव्ह टाकायला सुरुवात करणार आहे मित्रांनो. तेव्हा वाट बघा, कोणत्याही क्षणी हे आपलं हे जे 25,000चं ट्रेडिंग जे आहे 1 कोटीपर्यंत जाणार, हे कोणत्याही क्षणी मी चालू करू शकतो. तत्पूर्वी लवकरात लवकर माझा चॅनल सबस्क्राईब करून अशा व्हिडिओची वाट पाहत राहा. एक अशी कंपनी आहे मित्रांनो की जी या कंपनीनं मागच्या वेळेला जेव्हा पॅन्डेमिकमध्ये सगळं मार्केट पडलं होतं तेव्हा मला पैसे कमवून दिले होते. या कंपनीचा हा शेअर जो आहे तो पुन्हा एकदा माझ्या रडारवर आलेला आहे मित्रांनो. कंपनीचं नाव आहे मोरपॅन लॅब. मोरपॅन लॅब ही जी कंपनी आहे मित्रांनो, मोरपॅन लॅबमध्ये मी मागच्या पॅन्डेमिकला म्हणजे साधारणपणे 26 एप्रिलच्या सुमारास पैसे कमावले होते. कसे ते मी तुम्हाला चार्ट ओपन केल्यानंतर दाखवेनच मित्रांनो. तत्पूर्वी आपण मोरपॅन लॅबचा स्टॉक पाहून घेऊया मित्रांनो. हा स्टॉक पाहिल्यानंतर ही म्हणजे साईट बघून घेऊया. ही साईट पाहिल्यानंतर जर तुम्हाला मोरपॅन लॅबचा स्टॉक बाय किंवा सेल जरी करावासा वाटला तरी त्यापूर्वी तुम्ही मित्रांनो तुमच्या फिनान्शियल अनालिस्टशी नक्की एकदा चर्चा करा, त्याशी बोला, स्वतःचा रिसर्च करा आणि नंतरच तो स्टॉक बाय करा. किंवा मी सांगितलेलं कोणताही स्टॉक बाय करून तुम्हाला झालेल्या फायद्या तोट्याशी मी जबाबदार असणार नाही. असो, तर व्हिडिओ चालू करण्यापूर्वी मित्रांनो, मी आहे रवी आणि तुम्ही पाहत आहात स्टॉक एज्युकेशन. जसं की नावातच एज्युकेशन आहे मित्रांनो, हा चॅनल फक्त आणि फक्त एज्युकेशन किंवा इन्फॉर्मेशन पर्पजसाठीच आहे मित्रांनो. या चॅनलमध्ये किंवा या व्हिडिओमध्ये मी कुठल्याही प्रकारे बाय किंवा सेल सांगत नाही किंवा कोणत्याही प्रकारच्या टिप्स देत नाही. त्यामुळे इथला कोणताही व्हिडिओ बघून जर तुम्हाला असं वाटलं की आपल्याला हा स्टॉक परचेस करावा तर ते करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या सेबी रजिस्टर्ड फिनान्शियल अनालिस्टशी नक्की एकदा चर्चा करा. त्यानंतर स्वतःचा रिसर्च करा आणि मग वाटलं तर आणि तरच तो स्टॉक बाय करा मित्रांनो. आणि जर हा स्टॉक तुम्हाला बाय करायचा असेल मित्रांनो तर तुम्हाला एका डीमॅट अकाउंटची नक्कीच गरज भासेल मित्रांनो. तर तुम्हाला जर तुमचं डीमॅट अकाउंट नसेल आणि नवीन अकाउंट ओपन करायचं असेल तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो ही झिरोदाची जी डीमॅट अकाउंटची लिंक दिलेली आहे, याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचं स्वतःचं नवं कोरं करकरीत डीमॅट अकाउंट ओपन करू शकता मित्रांनो. आणि या डीमॅट अकाउंट थ्रू तुम्ही तुमचे 25,000 ते 1 कोटी हा जर्नीही कंप्लीट करू शकता तुमच्या फिनान्शियल सेबी रजिस्टर अनालिस्टशी बोलल्यानंतर. तर मित्रांनो, मी जे काही आता हे व्हिडिओ टाकणार आहे, व्हिडिओ त्या लोकांसाठी नंतर ओपन असणार ज्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब केलं आहे आणि जे माझ्या डीमॅट अकाउंटवर लिंक ओपन करतील त्यांच्यासाठी एक स्पेशल क्लास पण चालू करणार. यामध्ये साधारण शेअर मार्केट काय इथपासून ते झिरोदा कसं वापरायचं इथपर्यंतच्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये असणार आहेत मित्रांनो. तेव्हा मित्रांनो, कनेक्ट राहा माझ्याशी. कनेक्ट राहायचं असेल तर इथे माझं जे काही टेलिग्राम चॅनलची लिंक दिली त्या टेलिग्राम चॅनलच्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही टेलिग्रामवरती कनेक्ट राहू शकता. किंवा इथे खाली मी फेसबुक ग्रुपची लिंक दिली, या ग्रुपवरती तुम्ही जॉईन होऊ शकता, तुमच्या शंका विचारू शकता. इथे इंटरॅक्टिव्ह सेशन होऊ शकतं मित्रांनो. त्यामुळे फेसबुक ग्रुपलाही तुम्ही जॉईन करू शकता. ते नसेल करायचं मित्रांनो तर इथे फेसबुक पेजची लिंक दिलेली आहे मित्रांनो. तुम्ही फेसबुक पेजला फॉलो करून सगळे अपडेट्स मिळू शकता. यापैकी कशावरच नसाल तर तुम्ही इंस्टाग्रामवरही मला फॉलो करू शकता मित्रांनो. चला तर व्हिडिओची सुरुवात करूया मित्रांनो. आजची कंपनी आहे मित्रांनो मोरपॅन लॅब. मोरपॅन लॅबची ही साईट ओपन केलेली आहे मित्रांनो. मागच्या पॅन्डेमिकमध्ये याच
स्टॉकनी मला बऱ्यापैकी पैसे मिळवून दिले होते मित्रांनो. जेव्हा सगळे शेअर किंवा सगळे स्टॉक फॉल होते तेव्हा त्या पॅन्डेमिक मध्ये मला याच्यामध्ये पैसे मिळत होते मित्रांनो. काय आहे ही कंपनी, काय करते हे पाहून घ्या मित्रांनो. जसं की इथे त्यांच्या पेजवरतीच त्यांनी दिलेलं आहे. इथे बऱ्यापैकी गोष्टी आहेतच, आपण बघून घेऊयात त्या काय काय. तर रिसेंट अपडेट्स अँड मोरपॅन लॅब्स, इथे मित्रांनो यांचे रिसेंट अपडेट्स म्हणजे यांची जी प्रोडक्ट्स आहे तुम्हाला दिसतील. नंबर 1 मॅन्युफॅक्चर ऑफ ग्लुकोज मॉनिटर इन सार्क रिजन. म्हणजे डायबिटीस हा आता सगळीकडेच कॉमन झाला आहे मित्रांनो. बऱ्याच लोकांना डायबिटीस असतो आणि डायबिटीस ज्यांना असतो त्यांना घरच्या घरी जर त्यांची शुगर मॉनिटर करायची असेल तर त्यासाठी लागणारे इक्विपमेंट इथे आहे पहा मित्रांनो. त्यानंतर इथे बाकीच्या गोष्टी पण दिल्या आहेत त्यांनी. 97% इंक्रीज इन प्रॉफिट बिफोर टॅक्स, 52% रेव्हेन्यू फ्रॉम एपीआय बिझनेस. एपीआय म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं असेल तर आपण मागच्या वेळेला पण एपीआय बद्दल चर्चा केली होती, म्हणजे ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट. याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगतो मित्रांनो. ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स म्हणजे काय, तर समजा तुम्हाला जर समजा ताप आला तुम्ही काय घेता, क्रोसिन. पण क्रोसिन तुम्हाला बरं करत नाही, तर क्रोसिन जो कंटेंट असतो, क्रोसिन मध्ये काय असतं, पॅरासिटामॉल असतो. पॅरासिटामॉल इज अ ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट, म्हणजे हे झालं एपीआय. तर असे जे काही एपीआय असतात त्याचा बिझनेस ही कंपनी करते. हे फक्त या एका हे झालं फक्त क्रोसिनचं उदाहरण. पण क्रोसिन शिवाय सुद्धा याची इतर काही उदाहरणं पण आहेत मित्रांनो, ती पण मी तुम्हाला सांगू इच्छितो जर तुमची इच्छा असेल. त्यामुळे काय होईल तर ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट म्हणजे नक्की काय ते जास्त एलॉबरेट होईल मित्रांनो. तुम्हाला एक दोन उदाहरणं देतो ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंटची. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो डायक्लोफेनेक हे जे आहे हे पण एक एपीआय म्हणजे ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट आहे. हे कुठे वापरतात मित्रांनो, वोवेरान नावाची जी टॅबलेट आहे. बऱ्याचदा आपल्याला अंगदुखी झालेली असते, मसल्स पेन करत असतात, अशा वेळेला डॉक्टर आपल्याला ओवेरान लिहून देतात. तर ओवेरानने आपली अंगदुखी बरी होत नाही, तर त्यामध्ये जे एपीआय वापरलेलं असतं ते असतं डायक्लोफेनॅक. तर डायक्लोफेनॅकमुळे ही आपली अंगदुखी दूर होते. तर अशा प्रकारचं जे हे एपीआय, या एपीआयचं हे बिझनेस करतं मित्रांनो. त्यानंतर इथे आणखीन जे दिलेलं आहे तिथे 57% इन्क्रीज इन कन्सोलिडेटेड रेव्हेन्यू वाढलेला आहे 57%. कॅश प्रॉफिट अप बाय 64%. असे इथे हायलाइट्स आहेत मित्रांनो. यावरून एक नक्की लक्षात आहे की कंपनी ग्रोईंग आहे. आता इथे पहा मित्रांनो, इथे बऱ्याच गोष्टी आहेत. मोरपेन मसूलखाना प्लांट गेट्स एन्व्हायरमेंट क्लिअर, म्हणजे ही औषधी प्लांट आहे मित्रांनो. हे प्लांट्स वाढवत आहेत ते. त्यानंतर तुम्हाला इथे द आरडीआयएफ अँड मोरपेन लॅबोरेटरीज अनाउन्स प्रोडक्शन ऑफ द टेस्ट बॅच ऑफ स्पुटनिक स्पुटनिक 5 इन इंडिया. स्पुटनिकचे सोल डिस्ट्रीब्युटरशिप जी मिळाली ती आपण परवा बघितलं होतं. त्याच्यानंतर आता त्याचं प्रोडक्शन जे आहे, टेस्ट बॅचचं जे प्रोडक्शन आहे ते मोरपॅन लॅब बरोबर करणार आहेत. म्हणजे मोरपॅन लॅबचा हा एक बिझनेस आहे. कोविडची म्हणजे जर थर्ड वेव्ह आली तर याच्यामुळे यांचा बिझनेस वाढू शकतो. मोरपॅन डोनेट्स, आता हे यांचं जाऊ दे, हे आता सीएसआर आहे यांचा. मोरपॅन रेकॉर्ड स्टेलर 189% ग्रोथ इन नेट प्रॉफिट्स अँड 39% ग्रोथ इन नेट रेव्हेन्यू इन FY21. म्हणजे 21 मध्ये त्यांची साधारणपणे नेट प्रॉफिट हा 39% वाढलेला आहे पहा मित्रांनो. ग्रोईंग कंपनी आहे मोरपॅन लॅब. बेटिंग बिग ऑन डायग्नोस्टिक डिव्हाइसेस सेगमेंट CMD. डायग्नोस्टिक डिव्हाइस सेगमेंट्समध्ये म्हणजे जसे की आता हे आहे आपलं ग्लुकोज मीटर वगैरे किंवा ऑक्सिमीटर आहे, अशा इक्विपमेंट्सच्या प्रोडक्शनमध्ये पण ही कंपनी काम करते. त्याच्यानंतर मित्रांनो हे जे बाकीचे बेटर एनर्जी फॉर मसल्स, शुगर फ्री, इझी टू डायजेस्ट, pH ऑफ 5+, त्यानंतर काय फील फुलर, वेट मॅनेजमेंट, याच्यासाठी हे जे लागणार आहे मुसल फूड हे ते बनवतात. याच्याशिवाय तुम्हाला सांगतो अजून काय काय आहे हे पण आपल्याला इथे दिसेल. हे बघा, इंटरबॅक्ट नावाचं एक औषध आहे. त्याच्यानंतर इथे आयुष क्वाथ आहे. हे याचा यांनी मागच्या पॅन्डेमिक जोरदार सेल केला असला पाहिजे, कारण त्याला इम्युनिटी बुस्टरची लोकांना चांगलीच गरज होती. ब्लड ग्लुकोज मॉनिटर तो आत्ता आपण बघितलाच. त्याच्यानंतर प्रोटेक्ट युअर सेल्फ, हा बहुतेक ऑक्सिमीटर दिसतोय. ऑक्सिमीटरमध्ये याच्यामध्ये आपण आपल्या शरीरातील ऑक्सिजनची लेवल चेक करू शकतो मित्रांनो. त्यानंतर ब्युटिफुल न्यूट्रिफुल मेरिन कोलॅजन प्रोटीन, हे स्किन केअर प्रोडक्ट आहे मित्रांनो. याच्यानंतर इथे US
हा, ही न्यूज यांची सगळ्यात महत्वाची न्यूज आहे मित्रांनो. मोरपेन लॅबोरेटरीज गेट्स USFDA अप्रुव्हल फॉर फेक्सोफिनाडाईन अलेग्रा. म्हणजे फेक्सोफिनाडाईन हे जे आहे हे झालं API. जसं मी मागाशी तुम्हाला क्रोसिन आणि तुमचं काय होतं पॅरासिटामॉल हे सांगितलं, तसं अलेग्रा नावाचा ब्रँड यांचा, अलेग्रा नावाची जी गोळी आहे याच्यामध्ये हे फेक्सोफिनाडाईन नावाचं API वापरतात आणि याला USFDAचं अप्रुव्हल मिळालंय. आता अलेग्रा काय मिळतं तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची जी ॲलर्जी होते, मग बऱ्याचदा डॉक्टर विचारतात बघा की काही गोळ्या देतात आणि त्यापासून ॲलर्जी. काही वेळा काय होतं की आपण काही गोळ्या घेतल्यानंतर आपल्याला उलटीचा फील येतो, किंवा काही गोळ्या घेतल्यानंतर आपलं डोकं दुखतं, किंवा काही गोळ्या घेतल्यानंतर आपल्याला जुलाब होतात अँटीबायोटिक घेतल्यानंतर. तर असे वेगवेगळ्या ॲलर्जिक औषधाला जर आपण ॲलर्जिक असतो असे वेगवेगळे इफेक्ट होत असतात मित्रांनो, जे साईड इफेक्ट असतात. तर हे कमी करण्यासाठी हे अँटी ॲलर्जिक आहे मित्रांनो. तर याला USFDAचं अप्रुव्हल मिळालं आणि याचं महत्त्व काय ते आपण पुढे बघणारच आहोत मित्रांनो. याशिवाय आता आणखीन बघून घेऊया मित्रांनो. हे आपलं इथं बघून झालेलं आहे. आता याच्या खाली जाऊयात, अजून काय दिलेलं यांनी पाहूयात. यांचे सेगमेंट दिले ग्लोबल जेनरिक्समध्ये आहेत, होम हेल्थमध्ये आहेत, त्यानंतर OTC आणि हेल्थकेअर प्रोडक्ट्स आहेत यांचे, त्यानंतर फिनिश फॉर्म्युलेशन्स पण आहेत. याच्यानंतर याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओज करावा लागेल मित्रांनो, कारण ही प्रत्येक गोष्ट मी आता एक्सप्लेन करत बसलो तर आपल्याला वेळ पुरणार नाही, आणि ऑलरेडी आत्ता आपला जवळपास 11 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे. याच्यावरती आपण आता ठळक गोष्टी बघून घेऊ मित्रांनो. हे होम डायग्नोस्टिक्समध्ये ग्लुकोमीटर वगैरे परत आलेला आहे मित्रांनो. त्याच्यानंतर यांचा पाथ आहे कुठेतरी इथे खाली. हे बघा, हे इन्व्हेस्टर सेंटर आहे. नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स अप बाय 97% टू ₹38.53 crore. API business growth up by 17%, contributing to 52.1% standalone revenue. त्यानंतर 172% increase in gross revenue from OTC products, with over 259% increase in OTC and grooming range बिझनेस. त्यानंतर इकडे 110% इन्क्रीज इन ऑनलाईन सेल. ऑनलाईन सेल म्हणजे यांचं काय मित्रांनो की ही जी काही बाकीची प्रोडक्ट आहेत, त्यांचं ग्लुकोमीटर असेल, ऑक्सिमीटर असेल, ही जी काही प्रोडक्ट आहेत मित्रांनो ही यांची अमेझॉन किंवा असे जे काही ऑनलाईन सेल करणारे प्लॅटफॉर्म्स आहेत किंवा फ्लिपकार्ट असेल याच्यावरती यांची प्रोडक्ट सेलसाठी आहेत मित्रांनो. त्यामुळे त्यांना ऑनलाईन ऑर्डर्सही बऱ्यापैकी मिळतात आणि त्यांचा सेल वाढतो. सो 110% इन्क्रीज इन ऑनलाईन सेल्स विथ 24% CAGR इन डॉक्टर मोरपेन ब्रँड पोर्टफोलिओ. 24% CAGR म्हणजे कमी नाही, खूपच झाला. 15% हा नॉर्मली ओके समजला जातो. R&D स्पेंड अप बाय 112% with around 246 resources focused on $40 billion जेनरिक मार्केट. म्हणजे जेनरिक मार्केटवरती पण हे फोकस आहेत मित्रांनो. त्यानंतर हायएस्ट एव्हर ग्रोथ ऑफ 189% इन रेव्हेन्यू फ्रॉम मेडिकल डिव्हाइसेस विथ ऑक्सिमीटर, BP मॉनिटर्स अँड ग्लुको मॉनिटर्स ॲज की ग्रोथ ड्रायव्हर्स. म्हणजे 189% ही फक्त यांच्या मेडिकल डिव्हाइसेस वरती झालेली ग्रोथ आहे. याच्यामध्ये हे ऑक्सिमीटर, BP मीटर म्हणजे ब्लड प्रेशर चेक करण्यासाठी लागतो. त्यानंतर ऑक्सिमीटर ऑक्सिजन चेक करण्यासाठी लागतो शरीरातला, आणि ग्लुकोमीटर जो आहे तो आपण पाहिलंच की तो शुगर मेंटेन करण्यासाठी लागतो. सो मित्रांनो इथे आल्यानंतर याचं यांच्या रिसेंट न्यूज आणि इथे एक व्हिडिओ दिसतो तो आपण व्हिडिओ बघून घेऊया. या कंपनीचे चेअरमन आहेत, डायरेक्टर चेअरमन जे आहेत मिस्टर सुरी, त्यांचा हा इंटरव्ह्यू आहे CNBCचा. ह्यातला काही पार्ट आपण पाहून घेऊयात मित्रांनो, मग मला ते जास्त चांगलं एक्सप्लेन करता येईल. तुम्ही ऐकून घ्या काय ते. Welcome back. Well, holding steady for the mid-cap index, up around 0.7%. Let's get, in fact, talking to one company which is buzzing around. It's up around 3% odd. Moorpen Laboratories. The stock has performed quite well on a year-to-date basis as well. It's up around 70% odd. Sushil Suri, the MD of the company, now joins in to discuss the business with us. Mr. Suri, hi. Thank you very much for joining in. Well, coincidentally, you just announced that you've received approval for an anti-allergy drug, which is basically Allegra, in the US markets. It's quite a genericized drug, if I'm not mistaken, in the US market already. It's already an over-the-counter product. There are lots of other generics available or substitutes available. So it might just be quite a diluted opportunity. Yes, Ekta, that since it is already generic, the advantage is that we start immediate export. So we have got approval as a second source. So normally it takes 3 to 5 years for the product to get approved and get export start
for the company to start exports. Now, since it is already approved, we are a second vendor. We are already dealing with that company. Validation batches have been done, and we are waiting for the validation approval. So immediate business is there. So we have been doing this product since last 12 years now, and of course, we already had a DMF, but we were not having any export to the US market. So this is a big step in the US market, and whatever little capacities we have now, so that those capacities will be doubled up, and US market export would start. So this is a big opportunity for us for the US market, particularly when we are consolidating the anti-allergy position. We already have loratadine, desloratadine, and of course Montelukast. So fexofenadine is one large molecule which everybody does. Even in India, if you might have seen, there is a combination of fexofenadine with Montelukast, combination with the levocetirizine, another combination. So any company whom we deal, so they need a full basket. So that is, it completes our basket, and it's a large molecule. It's like 20 to 30 tons per month, which is the present supplies. It may go up to 50 tons per month. So we will increase our capacities, and we are targeting 10% market share over a period of 3 years. Okay. Hi, So Mr. this is, I Suri. would say, yes. Okay. So congratulations on completing your basket of offerings. What are you targeting in terms of exports, and will this now that you've entered the US market with Allegra, will it open up other geographies for you? That's right. We are already doing many other countries, but most of the countries, everybody expects, okay, what is that? Do we have what US FDA approval? So US FDA approval is like a green card. So you can walk into whether European market or Chinese market, or even to that extent, even Bangladesh market. Everybody expects US FDA approval. So this US FDA approval is our green card for all the markets. So that is, I was saying that export will increase. And when I'm saying export would increase, obviously the profit margins go up, EBITDA of the company would go up. And as you would realize that over the last period of last 30, 35 years, we have built up a good volume, good export, but US export was very low. So for the company, it is an important milestone that we have more and more product approval for the US market. We got, this is the 5th US FDA approval we have got, loratadine, desloratadine, then we have got Montelukast, we got it. साधारण तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो, याच्यावर मी आता एक क्रक सांगतो फक्त, की याच्यामध्ये यांनी काय म्हणलं की यांना अलेग्रासाठी US FDA अप्रुव्हल मिळालं आहे, आणि US FDA अप्रुव्हल मिळायला साधारणपणे 3 ते 5 वर्षांचा कालावधी होता मित्रांनो, जे त्यांच्याकडे ऑलरेडी आता आहे. आणि याच्यामुळे काय आहे तर त्यांना एक बिझनेसची अशी अपॉर्च्युनिटी निर्माण झालेली की ते इमिजिएट आता एक्सपोर्ट करू शकतात. आणि US FDA अप्रुव्हल मिळाल्यामध्ये US ला तर एक्सपोर्ट करू शकतात, पण जर समजा त्यांना चायना म्हणा किंवा युरोपियन मार्केट म्हणा, इव्हन बांगलादेश सारख्या देशांमध्ये सुद्धा जर समजा त्यांना एक्सपोर्ट करायचा असेल तर त्यासाठी हे अप्रुव्हल फार गरजेचं समजलं जातं. आणि त्यांच्याकडे आता हे असल्यामुळे त्यांना आता चायना, युरोपियन कंट्रीज, बांगलादेश वगैरे अशा काही कंट्रीज या सगळीकडे आता त्यांना मार्केट ओपन झालेलं आहे. आणि याचा दुसरा परिणाम असा होणार आहे की मित्रांनो, आता त्यांचा एक्सपोर्ट वाढणार आहे. एक्सपोर्ट वाढल्यामुळे इबिटा, प्रॉफिट, रेव्हेन्यू या सगळ्याच गोष्टी वाढणार. आणि या सगळ्या गोष्टी वाढल्यानंतर याचा सगळ्याचा परिणाम कशावर होतो? साहजिकच त्यांचा शेअरची प्राइस वाढते, आणि शेअर प्राइस वाढली की काय वाढतं? मार्केट कॅप वाढते. सो मित्रांनो, त्यामुळे आता हा शेअर आत्ता जो आहे हा घ्यायला हरकत नाही असं साधारणपणे याचं हे दिसतंय. याच्या बाकीच्या न्यूज पण आहेत मित्रांनो. आता ही 3 डिसेंबरची ही बेसिक न्यूज आहे. ही न्यूज तर आत्ता आपण बघितलीच, की आता ही वेगळी मी न्यूज परत ओपन करत नाही का, करून बघूयात आपण. चला, तर ही जी न्यूज आहे ही तीच न्यूज आहे मित्रांनो, की त्यांना FDA मार्केट मिळालं हे त्यांनी त्यांच्या लेटरहेडवरती ही पाहू शकता तुम्ही. हे डिक्लेअर केलेलं की आम्हाला FDA अप्रुव्हल मिळालेलं आहे API साठी त्यांच्या. सो याचा या कंपनीला आता 100% फायदा होणार आहे, आणि कंपनीला फायदा झाला की शेअर होल्डरलाही फायदा होतोच. आता अबाउट मध्ये एक बघून घेऊया मित्रांनो आपण, अजून काय दिसतंय का याच्यामध्ये. तर अबाउट मध्ये जर तुम्ही बघायला गेलात मित्रांनो, साधारणपणे 30-35 वर्षापूर्वीची ही कंपनी आहे. यांच्या साधारणपणे 4 ठिकाणी युनिट दिसत आहेत, आणि 82+ कंट्रीजमध्ये मित्रांनो हे एक्सपोर्ट करत आहेत. 800+ प्रोडक्ट्स आहेत, 2300+ एम्प्लॉईज आहेत. म्हणजे साधारणपणे मित्रांनो 82+ कंट्रीज एक्सपोर्ट, म्हणजे यांचा एक्सपोर्ट रेव्हेन्यू हा चांगलाच असणार आहे. याच्यानंतर आणखीन काही माहिती आहे का याच्यामध्ये? खाली आपण ते याच्यामध्ये यांचा पाथ आहे मित्रांनो. साधारणपणे कंपनी चालू झाल्यापासून ते आत्तापर्यंत ही कंपनी कशी रन झाली, काय झालं, याच्यामध्ये याचे सगळे डिटेल्स आहेत. बघा तुम्ही अबाउटमध्ये तुम्ही हे कंपनीच्या साईटवरून चेक करू शकता मित्रांनो. हे पहा, ही कंपनी चालू झाली साधारणपणे 1984 मध्ये. कंपनी सेटअप बाय फाउंडर KB सुरी यांनी ही कंपनी चालू केली, आणि 1992 मध्ये याचा IPO आला मित्रांनो. 1992 मध्ये IPO आल्यानंतर
त्यांनी जो काही प्रवास केला, काय नवीन केलं, त्यानंतर कोणाकोणाशी टायअप केला, कुठली कुठली API आली आहे वगैरे वगैरे, या सगळ्या ज्या गोष्टी त्यांची प्रगती आहे 35 वर्षाची, ही सगळी प्रगती या चार्टमध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो तुम्ही ही साईट स्वतः एकदा बघून घ्या. कारण मी प्रत्येक गोष्ट इथं आत्ता एक्सप्लेन करू शकत नाही. याच्याशिवाय मित्रांनो पुढे बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर काय आहे वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी आहेत. सो मला वाटतं तुम्ही ही स्वतः साईट चेक कराल आणि त्या गोष्टी समजून घ्याल. यावरनं आता आपल्या एवढंच लक्षात असेल की कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे, कंपनीला काय प्रॉब्लेम नाही. आता आपण याचा टिकर टेपला पण पाहून घेऊया मित्रांनो. 56 रुपये 95 पैशाला आत्ता जेव्हा मी व्हिडिओ शूट करतोय तर 56 रुपये 95 पैशाला हा शेअर चालू आहे मित्रांनो. अजून याच्यामध्ये अप्स अँड डाऊन्स चालू आहेत, पण हा शेअर पुढे भविष्यामध्ये 100% वाढू शकतो असं मला वाटतं मित्रांनो. त्याच्यानंतर याचा पी बघा, पी रेशो आहे 25.69 आणि सेक्टर पी जो 38.05, म्हणजे या वाढायला अजून वाव आहेच आहे. याचे बाकीचे फिनान्शियल डिटेल्स मित्रांनो आपण या बाजूला बघून घेऊया. इकडे एकदा मनी कंट्रोल काय म्हणतं ते पण बघून घेऊया. मनी कंट्रोलला पाहिजे आपण बघा 56.80 याचा शेअर चालू आहे. याचे आता मी स्ट्रेंथ आणि विकनेस काही बघत नाही मित्रांनो, ते तुम्ही बघून घ्या. तुमच्या आता लक्षात आलं असेलच ते कसं बघायचं ते. आता हा बघा, हा व्हेरी बुलिश दाखवतोच आहे. इथे याच्या न्यूज आहेत. न्यूज आता आपण मुख्य न्यूज जी होती ती बघितलेली आहे, बाकीच्या न्यूज तुम्ही इंटरेस्ट असलं तर बघून घ्या. हे पाहिजे 100% मनी कंट्रोल युजर्स रिकमेंड बाईंग मोरपॅन लॅब, म्हणजे मोरपॅन लॅबच्या बाजूनी हे बऱ्यापैकी पब्लिक दिसते आपल्याला. याच्यानंतर कुठल्या ब्रोकरनी काही दिले का टार्गेट, नाही दिले दिसते मला वाटतं. याच्यामध्ये डिव्हिडंड देते का कंपनी बघून घेऊया आपण. सो डिव्हिडंड देत नाही कंपनी, डिव्हिडंडच्या बाबतीत ही फारशी चांगली दिसत नाहीये. हिने आतापर्यंत कधी बोनस पण दिलेला दिसत नाही, स्प्लिट पण झालेला दिसत नाही. स्प्लिट झालेला आहे एकदा मित्रांनो, त्यामुळे कंपनीच्या स्टॉकची व्हॅल्यू ही फेस व्हॅल्यू ही जी आहे ही 2 रुपये आहे. आणि आता हे पहा, इथे आपण इकडे आलोय रेव्हेन्यू बघा, रेव्हेन्यू कशा पद्धतीने वाढलाय बघून घ्या मित्रांनो. 2017 मध्ये 280 कोटी होता, 2018 मध्ये 606 कोटी, 2019 मध्ये 768 कोटी, 2020 मध्ये 853 कोटी आणि 2021 मध्ये 1188 कोटी. कन्सिस्टंटली मागची 5 वर्ष ही कंपनी वाढते पहा मित्रांनो. कन्सिस्टंट ग्रोथ दाखवलेली आहे कंपनी. आपण प्रॉफिटही बघून घेऊ मित्रांनो याचा कसा आहे तो. प्रॉफिट पण वाढलेला आहे पहा मित्रांनो. 2017 मध्ये 12 कोटी, त्यानंतर 2018 मध्ये 29, त्यानंतर 2019 मध्ये 28, 2020 मध्ये 33 आणि 2021 मध्ये 97 पर्यंत गेलेला आहे हा प्रॉफिट. EPS पाहून घेऊयात. EPS पण वाढलेला आहे मित्रांनो कंटिन्युअसली. हा 0.27 वरनं 2.6 वरती गेलेला आहे मित्रांनो. ROE पाहिला तर ROE सुद्धा वाढलेला आहे. आपण डेट टू इक्विटी बघूया, कंपनीवर लोन किती कळेल. डेट टू इक्विटी हा यांनी अतिशय कमी करत आणलेला आहे. 0.79 वरनं 0.04 वरती, म्हणजे 0.04 वरती आणलेला आहे मित्रांनो. म्हणजे या कंपनीवरती डेट्सही कमी आहेत. आणि आपण जर याची स्टॉक होल्डिंग बघितली तर प्रमोटरचं होल्डिंग जे आहे ते स्थिर आहे मित्रांनो. 34.54% हे प्रमोटरचं होल्डिंग आहे मित्रांनो. FIIचं होल्डिंग जर बघितलं आपण तर FIIने याच्यामध्ये होल्डिंग वाढवलेलं दिसतंय. हे पहा 2020 मध्ये यांचं 0.82 होतं, डिसेंबर 2020 मध्ये 0.76 होतं, मार्च 21 मध्ये 0.68 कमी केलं होतं यांनी, जून 21 मध्ये पण 0.68 होतं. पण आता सप्टेंबर 2021 मध्ये मात्र FIIने आपलं होल्डिंग 0.86% केलेलं आहे. हा एक ग्रीन सिग्नल आहे आपल्यासाठी, हा स्टॉक बाय करायचा असेल तर. DIने मात्र आपली होल्डिंग कमी करत नेलेली आहेत मित्रांनो. 4.85 वरनं DIचं होल्डिंग मात्र 1.26 वरती आलेलं आहे. पब्लिक होल्डिंग जी आहेत ती सेम आहेत, जवळपास वाढलीत थोडीशी, 63.34 आहेत. आणि अदर जे आहेत त्या ते 0.01% आहेत मित्रांनो. सो हे असा याचं हे होतं मित्रांनो, आकडेवारी होती. आता आपण जाऊयात मित्रांनो याचा टेक्निकल सेटअप पाहायला. सो याचा टेक्निकल सेटअप जर बघितला मित्रांनो तर टेक्निकल सेटअप मध्ये मी तुम्हाला दाखवतो. मी साधारणपणे एप्रिल महिन्यामध्ये याची खरेदी केली होती. मागच्या एप्रिल 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 कुठे दिसतोय, एप्रिल अजून
हे पहा, या या इथे कुठेतरी मी हा स्टॉक खरेदी केला होता मित्रांनो. 40च्या आसपास त्याची किंमत होती तेव्हा मी घेतला तेव्हा मागच्या वर्षी, आणि त्याने 72 रुपयाच्या आसपास काहीतरी विकला होता. इथे कुठेतरी विकला होता, याच्यावरती विकला होता. 70 71 हा 72 रुपये, 72च्या आसपास इथं कुठे 70-72ला इथं कुठेतरी मी विकला होता तो, आणि मला त्यामध्ये तेव्हा चांगले पैसे मिळाले होते. त्याच्यानंतर तो आज परत एकदा रडारवर आलेला आहे मित्रांनो. आता याचा सेटअप असा बनलाय पहा, एकतर अपवर्ड मुवमेंट चालू झालेली, हा क्रॉसओव्हर झालेला आहे मित्रांनो, त्यामुळे अपवर्ड मुवमेंट चालू झालेली. आणि यात मला जे दिसतंय ना मित्रांनो, आता याच्यामध्ये कसं दिसतंय पहा, मी कसा विचार करतोय तुम्हाला सांगतो. जरुरी नाही की तुम्ही असाच विचार करायला हवा, तुम्ही तुमच्या पद्धतीने विचार करू शकता, तुम्ही तुमच्या पद्धतीनं याचं हे करू शकता. मला असं वाटतं मित्रांनो, आता याची पहिली जी लेवल असणार आहे ना, ती ही असणार आहे. अरे गडबड झाली, थांबा. याची पहिली जी लेवल असणार आहे ना मित्रांनो, ती लेवल इथे असणार आहे. म्हणजे हा याचा पहिला डार्वास बॉक्स बनवू शकतो. आणि एकदा का तो या लेवलच्या बाहेर पडला, म्हणजे किती 60 रुपये, 60 रुपयाच्या वर पडला बाहेर, तर तो पुढच्या वेळेला याच्यावरती जाऊ शकतो. म्हणजे पुढचा डार्वास बॉक्स इथे बनवू शकतो. त्यानंतर ऑब्झर्व करायची लेवल ही असणार आहे. दुसरी लेवल काय आहे मित्रांनो, तर 62 रुपये 31 पैसे. आणि याच्यानंतर जर तो वर गेला तर याची पुढची लेवल ही इथे येऊ शकते पहा. ही लेवल काय असू शकते, 70 रुपये 97 पैसे. आणि याच्याही वर बाहेर पडला तर याच्या पुढची लेवल जी असते ती इथे येऊ शकते पहा मित्रांनो. म्हणजे या लेवलला किती लेवल आहे आता, हे आहे 75 रुपये. म्हणजे मित्रांनो याचे 3 लेवल्स आता आपल्याला दाखवतोय. आता 56 रुपयाच्या आसपास जरी हा ट्रेड करत असला तरी आता पुढची जी वॉचिंग लेवल, जी लेवल आपल्याला बघायची असेल ती असेल 60 रुपये. 60 रुपयाच्या बाहेर पडला की आपण परत एकदा 62 रुपये, म्हणजे 62 रुपये 31 पैशाच्या वरती बाहेर गेला की पुन्हा त्याला डायरेक्ट इथे 70 रुपये, 70 रुपयाच्या बाहेर गेला की तो ही लेवल 75 ची लेवल ही क्रॉस करू शकतो मित्रांनो. त्यामुळे मला हा स्टॉक जो आहे ना मित्रांनो, हा मला आता अतिशय कन्व्हिन्सिंग वाटतोय. त्यामुळं हा स्टॉक घ्यायला हरकत नाही. पण हा स्टॉक जरी घ्यायचा असेल तरी मित्रांनो, तुम्ही तुमच्या सेबी रजिस्टर्ड फायनान्शियल अनालिस्टशी नक्की आधी चर्चा करून स्वतःचा रिसर्च करा, आणि मग वाटलं तरच हा स्टॉक घ्या, अदरवाईज सोडून द्या. तर मित्रांनो, जसं की मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच अनाऊन्स केलं होतं की मी लवकरच असे काही व्हिडिओज तयार करणार की ज्या व्हिडिओमध्ये 25,000 रुपयाचे 1 कोटी कशा होतात त्याची स्ट्रॅटेजी मी पहिल्या व्हिडिओला एक्सप्लेन करणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही ती स्ट्रॅटेजी एक्सप्लेन केल्यानंतर तुमच्या अनालिस्टशी एकदा बोलून घ्या फायनान्शियल. त्यानंतर तुम्हाला ती स्ट्रॅटेजी पटली तर तुम्ही मला फॉलो करू शकता. मी त्यामध्ये प्रत्येक ट्रेड दाखवणार आहे माझा, की 25,000ला मी कुठला ट्रेड घेतला, त्याचे किती झाले, त्यानंतर कुठला ट्रेड घेतला, त्याचे किती झाले, त्यानंतर पुढचा ट्रेड कुठला घेणार, हे सगळं मी मित्रांनो तुम्हाला दाखवत जाणार आहे. आणि या 25,000चे मी 1 कोटी तुम्हाला करून दाखवणार आहे. सो मित्रांनो, तुम्हाला जर त्यामध्ये इंटरेस्ट असेल, तुम्हाला जर तुमचे पैसे असेच ग्रो करायचे असतील, वाढवायचे असतील, तर माझं चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना, तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या फॅमिली मेंबर्सला सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा. कारण हा जो 25,000 ते 1 कोटीपर्यंतचा प्रवास आहे, हा मी फक्त आणि फक्त 5च ट्रेड दाखवणार आहे. जर ते 1000 सबस्क्रायबर माझे कंप्लीट नाही झाले तर त्या पुढचे सगळे ट्रेड हे हिडन आणि फक्त सबस्क्रायबर साठीच ओपन असणार आहेत मित्रांनो. पण माझे जर 1000 सबस्क्रायबर तुम्ही मला कंप्लीट करून दिले तर हा ट्रेड हा सगळ्यांसाठी ओपन असणार आहे. तुमच्या हातात नुसतं फक्त व्हिडिओ बघू नका मित्रांनो, सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो. चला तर मला वाटतं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. पुन्हा भेटूया मित्रांनो, पुन्हा एकदा पुढचा व्हिडिओ. टिल देन स्टे इन्व्हेस्टेड, बी वेल्दियर.